काळ्या काचेचं रहस्य. अकबराच्या दरबारात 4 दिवस बिरबल फिरकलाच नव्हता. त्या काळामध्ये एक परदेशातला व्यापारी अकबर राजाच्या दरबारात आला आणि त्याने अद्भुत अशा गोष्टी आणल्या होत्या. त्यामध्ये एक काळ्या रंगाची काच होती. त्या काळ्या काचेतनं समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीकडे जर तुम्ही बघितलं आणि ती जर व्यक्ती खरं बोलत असेल तर ती काच हिरव्या रंगाची होत होती. जर ती व्यक्ती अर्धसत्य बोलत असेल तर त्या काचेचा रंग हा निळा होत होता आणि जर ती व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्या काचेचा रंग लाल होत होता. राजाने त्या व्यापाऱ्याला विचारलं की या काचेची किंमत किती, तर त्यावेळेला त्यानं 1000 मोहरा देऊन ती काळी काच विकत घेतली. राजाच्या हातात हे वेगळंच खेळणं सापडलेलं होतं. राजाला आत्तापर्यंत सतसत विवेकबुद्धी राखून न्याय देणारा राजा अशा स्वरूपाची त्याची सगळ्या ठिकाणी ख्याती होती. पण ही काच आल्यापासून तो प्रत्येक निवाडा या काचेत बघून करायला लागला. एक दिवस काय झालं, एक व्यापारी राजाच्या समोर आला. तो राजाच्या समोर आल्यानंतर त्यानं सांगितलं की मी जो काही टॅक्स आहे, मी जो काही कर आहे तो देऊ शकत नाही, कारण मला माझ्या व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यावरती राजाने त्याला त्या काचेतनं परत बघून बोलायला सांगितलं. तर त्या काचेचा रंग लाल झाला. राजाने त्याला लगेच शिक्षा फरमावली. ज्या वेळेला एक शेतकरी आला आणि तो म्हणाला की आमच्या राज्यामध्ये, आमच्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला कर देऊ शकत नाही, तर त्या काचेचा जो रंग होता तो निळा झाला. राजाला कळेच ना की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. त्यानंतर एक गरीब माणूस आला आणि त्यानं सांगितलं की कोणीतरी जाताना रस्त्यामध्ये त्याची जी काही आयुष्यभराची कमाई होती ती लुबाडलेली होती आणि त्याचा जो काही आरोप होता तो एका ठराविक अशा व्यक्तीवर होता आणि त्याने त्या व्यक्तीचं नाव घेतलं. ज्यावेळेला राजानं त्याला त्या काचेतनं बघितलं त्यावेळेला काचेचा रंग हिरवा झाला. राजानं सर्रास त्या काचेच्या रंगाच्या नुसार त्या बाबतीत निर्णय घ्यायला सुरुवात केली. पण जो व्यथित झालेला सुरुवातीचा व्यापारी होता त्या व्यापाऱ्यानं बिरबलाकडे धाव घेतली आणि बिरबलाला या बाबतीतली तक्रार केली. बिरबलाला लगेच कळलं की राजा सतसत विवेकबुद्धीचा वापर न करता या बाबतीतले निवाडे या काचेतनं बघून देत आहे. चौथ्या दिवशी ज्या वेळेला बिरबलाला एक शक्कल सुचली, त्यानं काय केलं की गाढवावरती बसला, उलटा बसला, डोक्यावरती मोरपंखाचं मोरपीस लावलं आणि दरबारात आला. असं बिरबलाला आल्यावरती बघितल्यावरती राजाला राग आला आणि तेवढंच हसू आलं. तो म्हणाला, अरे बिरबला, तू काही वेडा आहेस का, हे काय करतोय. त्यावेळेला बिरबल मोठ्या मोठ्याने बोलायला लागला, महाराज तुम्ही मला या काचेतनं बघा, मला सगळं जग उलटं दिसतंय आणि मी खूप खुश आहे, पण मी तुमचाच सेवक आहे. राजाने ही तिन्ही वाक्य ज्या वेळेला त्या काचेतनं बघितली त्यावेळेला ती काच कधी हिरव्या रंगाची होत होती, कधी निळ्या रंगाची होत होती, तर कधी लाल रंगाची होत होती. राजाला कळेनाच झालं. राजाला त्यावेळेला लगेच कळालं की बिरबलाला आपल्याला काहीतरी नक्कीच सांगायचंय. त्यानं बिरबलाला सांगितलं, बिरबल महाराज या समोर आणि आता मला सांगा तुम्हाला नेमकं काय सांगायचंय. तर बिरबलानं त्याला सांगितलं की महाराज, हे जे तुम्ही काचेतनं बघून स्वतःचा विवेक बाजूला ठेवून जे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया अवलंबलेली आहे त्यामध्ये लोक तुमच्यापासून दूर जात आहेत आणि त्यामुळे अशा कुठल्याही उपकरणांवरती तुम्ही गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू नका. त्यावेळेला राजाला लक्षात आलं की आपण राजा म्हणून आत्तापर्यंत जे न्यायदानाचं काम करत होतो ते अशा कुठल्या तरी उपकरणांवरती अवलंबून राहून आपण आपला विवेक, आपली सतसत विवेकबुद्धी आणि आपली जी काही पंचक्रोशीत जी काही ख्याती आहे की न्याय देणारा राजा, ह्याला आपण स्वतःच बट्टा लावत आहोत. आणि राजानं खिडकीतनं ती काच फेकून दिली आणि त्यावेळेला त्याला बिरबलाच्या चातुर्याचं आणि बिरबलाच्या हुशारीचं त्याला कौतुकच वाटलं. कारण त्या काळ्या काचेतनं बघून त्याला जे काही आत्तापर्यंत त्याने न्यायदान केलेलं होतं त्याच्यातल्या चुका त्याला स्पष्टपणे लक्षात आल्या. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज जो व्हिडिओ आपण प्रदर्शित करत आहोत त्याच्यामध्ये गाडीला ज्या आपण काळ्या काचा लावतो त्या काळ्या काचांच्या संदर्भामध्ये कायदा काय सांगतो, माननीय सर्वोच्च न्यायालय काय सांगतं आणि विविध जी काही न्यायालय आहेत त्यांचं काय म्हणणं आहे याच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण प्रदर्शित करत आहोत. तुम्ही रस्त्याच्या कडेला बऱ्याचदा पोलीस मशिनरीला किंवा जे पोलीस ऑफिसर्स असतात त्यांना काळ्या काचा ज्या गाडीला लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई करताना बघितलेलं असेल.
पण ह्याच्या बाबतीतला नेमका नियम काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कायद्याच्या बाबतीतले जर का योग्य नियम आणि कायदे काय आहेत हे जर जनसामान्याला कळले तर त्या बाबतीत आत्मविश्वास निर्माण होतो, आणि जर तुम्ही चुकीचे नसाल तर त्या बाबतीत त्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जाण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण होतो, आणि त्याचबरोबर खरी बाजू काय आहे ही तुम्हाला कळते. अविनेश गोयंका अशा नावाच्या एका व्यक्तीने 2012 साली माननीय सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण दाखल केलेलं होतं. या प्रकरणामध्ये या अविनेश गोयंकाला जी काही आदेश मिळाला हे बेसिकली एक रिट पिटिशन होतं, आणि याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की गाडीच्या काचा ज्या असतात त्याच्या जी पुढची विंडशिल्ड असते, म्हणजे जी समोरची काच असते, या समोरच्या काचेच्या बाबतीतली जी पारदर्शकता आहे ती 70% पेक्षा जास्त असली पाहिजे. ज्या काचा गाडीच्या बाजूच्या म्हणजे आपण म्हणूया दरवाजाच्या बाबतीत असतात त्याच्या बाबतीतली पारदर्शकता ही 50% ही किमान तरी असली पाहिजे, आणि ही जर नसेल, ह्याच्यापेक्षा जास्त जर का पारदर्शकता असेल तर चालते, पण ह्याच्यापेक्षा कमी जर पारदर्शकता असेल तर ती चालत नाही. पण घडलं असं, सप्टेंबर महिन्याच्या 2024 साली केरळा हायकोर्टामध्ये एक प्रकरण दाखल करण्यात आलं. ही मूळतः 2 एकत्रित प्रकरणांच्या बाबतीत सुनावणी घेण्यात आली. ह्याच्यामध्ये एका व्यक्तीला त्यानं गाडीला काळा काचा लावल्यात म्हणून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली होती, आणि म्हणून त्याला दंड ठोठावण्यात आलेला होता. तसंच एक काळ्या काचाच्या संदर्भामध्ये जी काही फिल्म तयार करणारी जी कंपनी आहे, म्हणजे त्याला जी काचेला आपण फिल्म लावतो किंवा जे प्लास्टिक लावलं जातं त्याच्या संदर्भात जी उत्पादन करणारी जी कंपनी आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना सुद्धा या बाबतीत दंड करण्याच्या बाबतीत पोलिसांनी त्यांना एक चलन काढलेलं होतं, आणि त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही ही तुमची कंपनीच बंद करा, कारण तुम्ही ज्या पद्धतीने या काळ्या काचांच्या संदर्भामध्ये ज्या फिल्म्स तयार करता आहात हे अयोग्य आहे. मूळतः 2012चं जे जजमेंट आहे त्या 2012च्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश काय होता ते आपण बघूयात. जे महिलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे अत्याचार आणि गुन्हे घडतात, त्याचबरोबर जे अतिरेकी किंवा ज्या गुन्हेगारीच्या काही कारवाया घडतात ह्याला रोखण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा असा निर्णय घेतलेला होता. त्याचबरोबर जे रात्रीच्या वेळेला अपघात घडतात त्याच्यामध्ये जर समोरची विंडशिल्ड म्हणजे ज्याची विंडची जी काच असते, समोरची जी गाडीची काच असते ती जर का योग्य पद्धतीने पारदर्शक नसेल तर अपघातांच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाण वाढायला लागलेलं आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत सर्रास कारवाई करा, त्या काळ्या काचांच्या बाबतीतल्या त्या ज्या फिल्म्स आहेत त्या काढून घ्या आणि त्यांना दंड ठोठावा, याच्या बाबतीत स्पष्टता आलेली नव्हती. माननीय केरळा हायकोर्टाचं ज्या वेळेला जजमेंट आलं त्याच्यामध्ये असं कळालं की जो काही मोटर ऍक्सिडेंट ऍक्ट आणि त्याच्या अनुषंगाने जे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये रूल क्रमांक 100 मध्ये या बाबतीत स्पष्टोक्ती केलेली आहे. ती स्पष्टोक्ती अशी आहे की समोरची जी काच आहे त्याची पारदर्शकता 70% आणि बाजूच्या काचांची जी पारदर्शकता आहे ती किमान 50% असणं अपेक्षित आहे. जर अशा स्वरूपाची पारदर्शकता तुमच्या गाडीच्या काचांच्या फिल्मला असेल तर तुमच्या विरुद्ध कारवाई करता येत नाही. पण हो, जर का ती पारदर्शकता त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्या बाबतीत तुम्हाला दंड होणे आणि त्याचबरोबर तुमचं लायसन्स जप्त होणे अशा स्वरूपाच्या तरतुदी देखील कायद्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही कायद्याचं उल्लंघन करू नये यासाठी या बाबतीतली पारदर्शकता किती हवी हे तुम्हाला माहिती असणं हे अपेक्षित आहे. म्हणून आजचा हा आम्ही व्हिडिओ केलेला आहे. आजच्या व्हिडिओनी जर का तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या माहिती किंवा आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने जर का तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पाठवावेत. त्याच्या अनुषंगाने ह्या कोर्ट केसेसचं किंवा या दाखल्यांचा कसा वापर करता येऊ शकतो याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. अर्थात त्या बाबतीत तुम्ही योग्य त्या वकिलांचा सल्ला घेणं हे तितकंच आवश्यक देखील आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जसं बिरबल आणि अकबराच्या गोष्टीमध्ये त्या काळ्या काचेत न बघण्याचं कारण आणि न बघण्याचं कारण जसं त्या गोष्टीमध्ये सांगण्यात आलेलं होतं तसं आपल्या आत्ताच्या प्रस्थापित असणाऱ्या कायद्याच्या मध्ये गाडीला काळ्या काचा का लावायच्या नाहीत याच्या मागचं कारण देखील तुम्ही समजावून घ्या. होणारे अपघात टाळणे, त्याच्याच बरोबर गुन्हेगारीला आळा घालणे,
त्याच्याचबरोबर ज्या काही दहशतवादी कारवाया होतात त्याच्या बाबतीमध्ये रोखथाम करणे हे मूळतः पोलिसांचं कर्तव्य आहे। आणि ते करण्यासाठी तुम्हाला कुणीही त्या गाडीला अशा स्वरूपाच्या फिल्म लावू नका असं म्हणत नाहीये, पण त्याच्यासाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांची तुम्ही पायमल्ली तर नाही ना करते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ज्या 2 केसेसचा आम्ही आज या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे त्या केसेसच्या संदर्भातली लिंक आम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच पाहू शकता। आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या ॲडव्होकेट आनंद या चॅनेलला सबस्क्राईब आतापर्यंत जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्यांना या बाबतीतली माहिती उपयुक्त ठरेल अशा व्यावसायिकांना किंवा ज्यांचा गाडीचा व्यवसाय आहे त्या सगळ्या व्यावसायिकांना किंवा वाहन चालकांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच अग्रेषित करा, त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून कायदा नेमका काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। तर भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह आणि एका नवीन गोष्टीसह। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या। आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।